उठला मरायला. म्हणून मी वाट पाहत होते कधी मरू कधी मरून. कुठेतरी 2चे टोल पडले घड्याळीत. रात्रीचे 2 वाजले. मला वाटलं आत्ता मरू. उठले, बाळ पोटाला बांधून घेतलं. मरताना मुलगी आणि आई वेगळी होऊ नये म्हणून मरायला निघाले. जरा पाय जडच पडत होते, पटापट्टा उचलत नव्हते. मरणे केली आणि इथून तिथपर्यंत चालत गेले मरायसाठी. योगायोग बघा, त्याच वेळेस त्या स्टेशनवर एक भिकारी आजारी असलेला, सिरियस मॅटर, जोरजोरात रडायला लागला पाण्यासाठी. कणत होता, खोकत होता, सिरियस होता. मी मरायला चालले, तो मरताना बोलत होता, बाबा मी आजारी आहे बाबा, भिकारी आहे बाबा, मला कुणी नाही बाबा, मरणार आहे बाबा मी आता. मरताना कुणीतरी मला एक घोट पाणी पाजा बाबा, एक घोट पाणी माझ्या तोंडात टाका बाबा कुणीतरी, मला कुणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा. कल्पना करा, मी मरायला चालले, तो मरताना पाणी मागतो. आतलं काळीच जागं झालं. पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, मरायला चाललीस आणि तो मरताना पाणी मागतो ग, मग थोडंसं पुण्य करून मर ना. पाणी बाजून वळली मी मागं, गेले त्याच्याजवळ, त्याला उठून बसवलं आणि सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जवळ भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी बारीक बारीक भाकरी करून त्याला खाऊ घातली, पाणी पाजली आणि ते बाबा मेलच नाही की रे. ते मला बघून, माझ्याकडे बघून हात जोडत होतं, अन्नदाता सुखी भव. खाडकन मनात डोक्यात विचार आला, चुकते सिंधुताई, मरायला चालली होतीस, पण एका मरणाराला 4 घास खाऊ घातले, घोडभर पाणी पाजलं, तर ते मेलं नाही ग. मग एक काम कर, स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई गळाऱ्या, मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. अशा घटनेने मला उभं केलं रे बाळा. विचार करून होत नसते बेटा, कुठेतरी काळजाला ठेच लागावी लागते आणि ती ठेच अनाठाई जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते बाळांना. मी तेच केलं. बोल. मला अजून एक विचारायचं की सिंधुताईंना मला विचारायचं आहे की माईला अशाच शेकडो सिंधू माई जर तयार व्हायच्या असतील तर काय करावं लागेल? तू बोलतो की मी बोलू? एक सांगू बेटा, अनुभव हीच खात्री. जलमली, मोठी झाली, लाड झाले, उंच वाढली म्हणजे काही केल्या नाही जात रे बाळ. कुठेतरी काळजाला टच व्हावं लागतं, कुठेतरी डोळ्यात पाणी यावं लागतं. याचा एक पुरावा सांगते तुम्हाला. मी स्मशानात राहायची. का राहायची? कारणाशिवाय नाही. 20 वर्षाचं वय, अंगावर धडाचा एकच पातळ, त्याला एक गाठी पाडलेल्या, 10 दिवसाचं मरणाच्या दारात असलेलं बाळ, मुलगी ममता. आणि माणसाची भीती वाटायची मला. अजून शिटी मारते. माणसाची भीती वाटायची. आता जर मला 4 लोकांनी रात्री उचलून नेलं तर, म्हणून मी स्मशानात जायची. का तर मला एक शोध लागला होता की मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. आणि चुकून जर मला कुणी पाहिलं ना, ते बोंबलतच पडायचं, भूत भूत म्हणून. आणि मग तर कुणीच यायचं नाही. जिंदाबाद अपना बाप का माल शमशान. अरे मला बघून लोक घाबरून पडायचे भूत म्हणून. त्यावेळेस मला जिवंत भूत केलं लोकांनी. आता स्मशानातील उद्घाटन माझ्या हस्ते करतात. अरे परवाला कराडजवळ माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं. मशानात माझ्या नावाचा बोर्ड लावला. अरे इतकं पॉश स्मशान. मला वाटलं आजच इथे मेलं तर बरं आहे, जरा चांगलं. लक्षात ठेव बेटा, मी स्मशानात राहायची. एक दिवस सिंधुताई सपकाळ सहजासहजी तयार नाही होणार माझ्या बाळ. किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ वायरे, अशा हजारो सिंधुताई सपकाळ तयार होतील, मीच नाही. पण त्याच्यासाठी संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहायला शिकलं पाहिजे. संकटाची उंची कमी होते ना, आपल्याला श्वास घेता येते. संकट आलं पाहिजे रे, भूक लागली पाहिजे रे बाळा, आतड तळमळलं पाहिजे रे, काळीच तळतळलं पाहिजे रे बाळा, त्याशिवाय सिंधुताई सपकाळ तयार नाही होणार. मी एक दिवस स्मशानात बसले होते. काय भंगार स्मशानं असायचे रे त्यावेळीचे. आणि मी तिथे 3 प्रेत जळत होते, 2 विजत आले होते, मधलं जोरजोरात पेटत होतं.
आणि ते पेटावर लाकडं म्हणून खडं मीठ टाकतात जाडं, ते कडा कडा फुटत होतं. मी जोरजोरात रडत होते, मला कुणी नाही, मला कुणी नाही, मजोड काय पण नाही, अरमान रडत होते, कारण तिथे ऐकायला कुणीच नव्हतं. व्याजासकट बोंबलत होते. आणि मला आवाज आला, बेटा विश्वास ठेवा, देव आहे बाळा, देव आहे लेकरा. मला विचारा देव आहे, नाही तर कोण सिंधुताई रे, कसं शक्य एवढं मोठं मी करू शकेल रे बाळा, कुठली तरी अज्ञातशक्ती माझ्याकडून करून घेते. मला आवाज आला, मी जोरजोरात रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काय पण नाही. झाडाला टेकून बसले होते, प्रेत जळत होता. आणि मला आवाज आला, चुकते सिंधुताई, कोणी नाही म्हणून रडतेस. अगं मला खूप गणगोत आहे, आज भांडतायत तुझं वरचं की माझं खालचं, माझ्यासोबत कोणी नाही आहे, साथी मिले घाती तो अकेला भला, तू कोणी नाही म्हणून रडतेस, मला सगळे असून मी एकटा चाललो ना. सिंधुताई, आकाशवाणी झाल्यासारखा आवाज आला, सिंधुताई कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती, और मौत कभी रिश्वत नहीं लेती, चल जगायला शिक. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल. मी मेलेच नाही, मी मेलेच नाही बाळा. पण लक्षात ठेव, स्मशानात बसलेली सिंधुताई, अंगावरच्या पातळाला गाठ असलेली सिंधुताई, भुकेसाठी तळतळ आतडे तुटतात तिचे ती सिंधुताई, अशी जर वेळावर कुणावर येऊ नये, आणि आली तर ती नक्की सिंधुताई झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जिजामातासुद्धा होईल. कोण सिंधुताई काढली रे, त्याहीपेक्षा मोठी होईल बेटा. फक्त आलिया भोगाशी तयारी ठेवा, काळजाची, नक्की घडू शकतं माणूस. आजचा प्रश्न, बरेचदा असं होतं की लग्न झाल्यानंतर आई वडील जे असतात, सासू सुनेच्या सासू आणि सून, आणि मग वार्धक्य येतं आणि नकळतपणे मुलाकडून किंवा सुनेकडून नकळतपणे मुलांना पाठवलं जातं. ठिकाण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अशा वेळी ते जे वयस्कर आई बाबा आहेत त्यांनी नेमकं काय करावं? म्हणजे कुणाचे आई बाबा, पोरीचे की पोराचे रे? मुलाचे, साहजिकच. म्हणजे काय म्हटलं मला नकोसे होतात कधी कधी मुलाला वय झाल्यानंतर आई वडिलांचं, आणि मग वृद्धाश्रमात पाठवलं जातं, तर त्याचं दुःख करतात ते आई बाबा. करणारच रे बेटा. त्या आईने तुम्हाला 9 महिने पोटात वागवलं, तुम्ही थकत्या काळात 4 दिवस नाही रे सांभाळू शकत. दुःख नाही करणार तर काय करणार रे? का म्हणून वृद्धाश्रम वाढायला लागले रे बाळा? म्हणून एक लक्षात ठेवा, इथे बदल पोरींमध्ये झालेला आहे. परवाला एक पोरगी, सासूने भाजी केली आणि तिने सुनेनी मैत्रिणीला नेऊन दिली, दे, वाटी आणायचं विसरली, आयतं मिळालं ना. सासू कशी विसरल? ती 3 वेळा म्हटली, वाटी नाही आली ग, ते भाजीची वाटी ग. पटकन सून म्हटली मैत्रिणीला, बघ माझी सासू किती भुक्कड आहे, वाटीसाठी बोंबलते बघ. पोरींनो, पहिले कष्टाने वाटी आली बाळा, ताट नंतर आलं रे. त्यामुळे कष्टाची वाटी सासू नाही विसरू शकत बेटा. तुम्ही एकच करा, सामोपचाराने जगा. तुम्ही एकच करा, सासूला सांगा, सासूबाई खरंच वाटी राहिली की मी आत्ताच्या आत्ता जाते, आपली वाटी घेऊन येते ना, वाटी द्यायला उशीर केला म्हणून तिचं ताट पण आणते, जा. सासू जाम खुश रे. बांधिलकी जगा बेटा, बांधिलकी ना. आता आठवण आले म्हणून सांगते, याच्यामध्ये पोरींचा सुद्धा दोष आहे बेटा. तिने हे लक्षात ठेवावं की आपण नांदायला सासू सासऱ्यांकडे आलो, पण आपल्याकडे सुद्धा एक भावजय नांदायला आलेली आहे. बांधिलकी 50-50. परवाला मी भारती भवनमध्ये बसले होते पुण्याला, आणि भारती भवनच्या वर सोडचिठ्ठीचं कोर्ट आहे. मी खाली बसले, वर सोडचिठ्ठ्या, आणि एक वकिलीन पोरगी आली, पळतच आली माझजवळ, पाया बिया पडली, म्हटली माई वर चल की ग माई. अगं म्हटलं अजिबात वेळ नाही. का ग माई, आमची नाही का ग माई, तू आमच्यासाठी येत नाही का ग माई, नको म्हणू न ग माई, नाही ये ग माई. माझा हात धरून मला गोड गोड बोलत वर नेलं, आणि तिने मला एक दृश्य दाखवलं, वस्तुस्थिती क्लिअर, खरी खरी. मला म्हटली माई, ते कोपऱ्यामध्ये एक पोरगी उभी आहे ना माई, आणि एका पोरासोबत हसत हसत बोलते ना माई, तो पोरगा तिचा प्रियकर आहे माई, आणि तिच्या हातात 500-500च्या नोटा आहे माई, आताच तिला पोटगी मिळाली माई. पलीकडे बघ माई, एक मुलगा हमसून हमसून रडतो माई, तो तिचा नवरा आहे माई, आणि त्याच्या पाठीवर जी थकला भागला हात फिरवते ना, ती त्याची आई आहे माई.
नवरा मरून गेला, मुलगा उशिरा झाला, आईने धुणं भांडे करून त्याला वाचवलं, जगवलं, मोठं केलं, शिकवलं. सून आली नांदायला, 2 महिन्यात वेगळी झाली. माहिती पोटगी घ्यायला प्रियकराला घेऊन येते. नवरा रडतो आणि सासू, तिची सासू पोराची माय, पाठीवरून हात फिरवते. माई हिम्मत देते त्याला. काय चुकलं रे त्या आईचं? काय चुकलं रे बेटा? फडकं बांधलं पोटाला आणि लेकराला खाऊ घातलं रे. काय चुकलं बेटा त्या आईचं? पोरींनो, मागे फिरा बेटा, मागे फिरा. हा वसा आमचा नाही. आम्ही फार बदलायला लागलो. जग तुटायला लागलं, कुठेतरी दरी निर्माण व्हायला लागली रे. असं करू नका माझ्या लेकी बाळीनो. तुमच्यावर देश उभा आहे, लक्षात ठेवा. अस्मिता तुमची आहे. तुम्ही अशा पद्धतीने वेगळ्या जाल ना, वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आमच्या राष्ट्रमातेला कधीही चालणार नाही, पचनी पडणार नाही तिच्या. पोरीसुद्धा बदलल्यात. मागे फिरा पोरींनो, हे योग्य नाही आहे बेटा, मागे फिरा. आणि तुमची परवानगी असेल तर श्रोत्यामधून शेवटचे 2 प्रश्न, तुमची परवानगी असेल तर. कर सुरू लवकर. प्लीज माईक द्या. सर्वात छोटी व्यक्ती मला आवडेल कोणी बोललं तर. आणि प्लीज. अरे माझं अजून एक भाषण आहे बाबा. भाषण नाही तर राशन ओके, दे आपण बाबा. प्रश्न थांबवूया. नाही करू दे 2 चल. ठीक. विचार बाबा, पुढच्या जन्मात भेटू नको. शासकीय ऑफिसमध्ये नोकऱ्या करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिला, सगळे कायदे आज त्या महिलांच्या बाजूने आहेत आणि त्या कायद्यांचा शासकीय महिला गैरफायदा घेताना दिसतात. त्यामुळं अनेक पुरुषांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. तेव्हा माईंना माझा प्रश्न असा आहे की अशा महिलांसाठी आपण काय निवेदन कराल? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदरच दिलं आहे. कारण बायांनो, तुमचं काळीच दगड होऊ देऊ नका. एक बाई जर वजा केली तर काही नाही आहे बेटा. तू जगलंच पाहिजे, तू भोगलंच पाहिजे, तू रोवलंच पाहिजे पायाला स्वतःच्या. दिवस उगवतो रे, दिवस उगवतो. आता उदाहरणार्थ बघा, बोलू ना. बाया काय म्हणतात, आमच्यावर फार संकट आलं, आम्हाला फार त्रास झाला, आम्हाला यांनी त्रास दिला, त्यांनी त्रास दिला, तरी आम्ही उभं झालो. मग ती आकस काढते, त्रास होतो तिला. विसरून जा बेटा, कृष्णार्पण. एक सांगू, मी सगळ्यात मोठं जर काय काम केलं असेल तर मी माझ्या पतीला माफ केला. मला तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. अरे दिवस उगवतो, एका रात्रीचा इंतजार करा. ज्या सिंधुताई सपकाळला त्यावेळेच्या दगड मारून हाकललं सासर माहेरने, तिचा आता सत्कार केला. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. त्यांनी मला हाकललं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्कार घ्यायला गेले सासर माहेरचा, तेव्हा पती रडत होते. ते रडत होते, मला बरं वाटत होतं. अरे खरं मला बरं वाटत होतं. पण आईचं काळीच कसं असतं, बाईचं काळीच कसं असतं. मला जरा वेळ बरं वाटलं, पटकन आतून आवाज आला, चुकते सिंधुताई सपकाळ. ही बाईचं काळीज असते. बरं वाटते तुला ते रडतायत? खरं सांग, त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर तू एवढी मोठी झाली असती? त्यांनी तुला सोडलं नसतं तर फॉरेन रिटर्न 9 शक्य होतं. 14 देशात भाषणं ठोकून आले. त्यांनी जर तुला सोडलं नसतं 250 थकल्या भागल्या गाईची आई झाली असती. त्यांनी जर तुला सोडलं नसतं 282 जवाई विदाऊट हुंड्याचे आले असते. त्यांनी तुला सोडलं नसतं 42 सुनांची सासू झाली असते. त्यांनी तुला सोडलं नसतं अनाथांची माय म्हणून ओळखल्या गेली असती. त्यांनी तुला सोडलं नसतं तर 750 पुरस्काराची मानकरी शक्य होतं. त्यांनी सोडलं म्हणून घडलं. माफ कर. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात पोरींनो. माफ कर. ठरलं माफ करायचं. मी पतीजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, कुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला. म्हटलं बहिती गंगा आहे, घ्या हात धुवून, बाद मी नो चान्स. पतीला सांगितलं, मला तुम्ही हाकललं तेव्हा मी रडत होते, आज तुम्ही रडता. व्याजासकट बोंबला. पण मला बोलायचं आहे, मी बोलताना रडायचं नाही, कारण तुमच्या आसवात माझे शब्द वाहून जातील. आणि पतीलाच विचारलं, आठवते का तुम्ही मला हाकललं त्यावेळेस माझ्या पातळ्याला गाठी होत्या. आज माझ्या पातळ्याला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली ना तुमच्याकडे. कोणी कुणाचं नसतं ना. आता एक करा, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं.
माफ केलं, कारण आमचं काळीज माऊलीचं असलं पाहिजे, दगडाचं नाही. माफ केलं तुम्हाला. पण एक करा, आता इथे खोकत चिखत बसू नका, जमलं तर माझ्याकडे चला. पण माझी एक अट आहे, पती बनून यायचं नाही. मला पत्नी नाही होता येणार, पण तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. जा, तुमची पण आई व्हायला तयार आहे. आणलं ना ते पार्सल उचलून मी. पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. खरं सांगा बेटा, यांनी जर मला सोडलं नसतं, तुम्हाला आई मिळाली असती रे. आता एक करा बेटा, त्यांनी तुम्हाला आई दिली, आता तुम्ही त्यांचं गणगोत व्हा. त्यांच्या काळजाची रिकामी जागा तुम्ही प्रेमाने भरून काढा बाळ. कारण तुम्हाला आई दिली म्हणून तुम्ही मोठं झालात, जगलात, आज उभे आहात पायावर. याचं कारण ह्या एका माणसाने त्याग केला बायकोचा म्हणून. काय वाईट साईड झालं असेल ते गंगेला मिळालं, पण आज त्यांच्यामुळे मी उभी आहे ना. माफ करा बेटा. आता पती माझ्याजवळ आहे. आणि अजून एक सांगते पोरींनो, माफ केल्यावर लय काय काय करता येतं. आता मी पतीला सांगते, आवाज करणे का नाही, अजिबात करत नाही. इधरच बैठणे का, तर तिथंच बसतात. ही केवढी मोठी कमाई आहे आपली. पण त्याच्यासाठी जगावं लागतं रे बाळा, त्यासाठी जगावं लागतं. जगा, ह्या आनंदाला मुकू नका, जगायला शिका, माझी विनंती. मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगत व्हा. माई, ह्या कार्यक्रमामागचा उद्देश हाच आहे की आज ही 6 लेकरं तुझी गणगोत झाली. IAS अधिकारी, असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्सपासून ते सल्टे इन्स्पेक्टर, आमची रिताली, ही तुझी गणगोत झाली. हा परिवार असाच मोठा व्हावा आणि ह्या गणगोताच्या संख्येत वाढ व्हावी. आणि ह्या पवित्र क्षणाला स्मरून मी आपल्याला आज सांगू इच्छित आहे की सिंधुताईंच्या नावाने सिंधू सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक वर्षी एका व्यक्तीची निवड केली जाईल आणि सिंधुताई सपकाळ या नावाने रोख रकमेसहित त्या व्यक्तीला तिच्या कार्यास तो पुरस्कार सिंधुताईंच्या हस्ते दिला जाईल, अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. मला आता काहीतरी आठवलं होतं रे, काहीतरी महत्त्वाचं आठवलं होतं बघ, पण विसरले. बेटा एक काम कर, माझ्या नावाने पुरस्कार सुरू करू नको, माझ्या नावाने पैसे पण देऊ नको. अजून एखादं त्यागी व्यक्तिमत्व बघ रे, जो वादळाशी झगडा करत जगला आहे, ज्याने अंधार पाहिलेला आहे. फक्त एकच कर, त्या व्यक्तीला शोधून त्याला नक्की मदत कर. माझ्या लेकराला विसरू नको बेटा, कारण मी नॉन ग्रँटेड आहे, मला ग्रँड नाही आहे रे. झालं का तुला बोलायचं आहे परत? झालं. आता मी थोडंसं बोलून घेते आणि पळून जाते. एक लक्षात ठेवा बेटा, पोरींनो, तुमचं काळीज फार अलवार आहे, त्याला जपा, फुंकर घाला. आणि सोडचिठ्ठ्या का होतात किंवा कुटुंब विस्कळीत का होतं, त्याला कारणीभूत पण बाईच आहे. याचं कारण, नवरा कणकण करत घरी आल्यावर ते बायका ऑर्डर देतात. आज सकाळी दूध नव्हतं, पैसे संपलेले होते, पोरगं रडत होतं, मला जाताना लोकल मिळालेली नाही, तुमचं काय घेणं देणं नाही, तुम्हाला काय कळत नाही, समजत नाही. तुम्ही नक्की बोला, पण कधी त्याला घरी येऊ द्या, बसू द्या, एक ग्लास पाणी द्या, गरमागरम चहा पाजा, थंड थंड पाणी द्या आणि काही वेळानं सांगा असं असं झालं आज बरं का. तो म्हणाल करून टाकू करून टाकू. पण आल्या आल्या तुम्ही जेव्हा ठण ठण सगळे प्रश्नोत्तर करताना, त्यावेळेस काय होते, तेरी पर मेरीन गद्दे पर सवारी, ते पण चवताळते. ते चवताळणारीच औलाद असते, माणूस आहे ना. म्हणून एक करा बाबा बायांनो, लाख मुलाचा इलाज सांगते. समजा काय होतं माहिती आहे का, नवऱ्यानं सगळ्या ठिकाणी थया थया नाचावं लागतं रे. बाईला तरी थोडीशी सहानुभूती मिळू शकते, माणसाला नाही. बाईजवळ एक होकायंत्र आहे, ते ओळखायला शिकलं पाहिजे तिने. म्हणून नवरा जर वनवन करत घरी आला आणि जर त्याने कणाकणा बोलायला सुरुवात केली, तर तुम्ही अजिबात बोलू नका. ऐका, त्याच्यासमोर टाईट उभं राहा, त्याला बोलू द्या, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. ती किती वेळ भांडत राहिली एकटं, जरा वेळ भांडते आणि थांबते. त्याचं भांडून थांबलं की तुम्ही त्याच्या जवळ जा, त्याचा हात हातात घ्या, त्याच्याकडे बघून हळूच हसा
आणि त्यालाच विचारा आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. अरे ते भांडता भांडता हसेल रे, संपला की नाही प्रश्न. सांदवायला शिका बेटा, उधळू नका, टाके उसवू नका. आणि अजून एक लक्षात ठेवा, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. कफन जळू द्या, दफन होऊ नका याची काळजी घ्या. आणि अजून एक करा बेटा, जगताना मागे वळून पहा. बाया हो, खूप काही साध्य करता येते तुम्हाला. आता मला कोणी होतं का सांगायला, मी तर पोटाची भाकर शोधता शोधता जन्म गेला रे बाळा. पण अजून एक लक्षात ठेवा, कुठली तरी अशी एक ठिणगी पडते, किती वेळ राहिला रे आपला. तुला भरपूर नाही, मला नाही ना भरपूर, मला पाचटाला जायचं आहे ना. हां 10 मिनटं घेऊ का बेटा. अजून एक टप्पा माझ्या 1 तास घ्या म्हणे. आयला तुझ्या कार्ट तर महाबिलंदर. बेटा एक लक्षात घ्या, महत्त्वाचं सांगते मी. पर्याय शोधा बाया. आता मी कसं सांगितलं, त्याला भांडू द्या, तुम्ही फक्त बघत उभा राहा. आणि त्याचं भांडून थांबणारच, एकटं किती ओरडणार की मग म्हणा आतापर्यंत बोंबलत होतं ते खोटं खोटं होतं की नाही. भांडण संपलं. मी पर्याय शोधले. उदाहरणार्थ, पोटाला भूक लागलेली असायची, रात्री कुठेतरी स्टेशनवर, स्टँडवर, नाही तर सगळ्यात जास्त स्मशानात. आणि पर्याय मात्र मी खूप शोधले. यशस्वी होते माणूस. मला विचारा, मी रात्री काय करायची, कुठे देवाचं भजन विजन चालू असेल तिथे जायची, मला भजन म्हणता यायचं. आणि अरे स्मशानात फेकून दिलेले कपडे मी गुंडाळायचे, मला पातळ पण नव्हतं. अंगाला पाणी नाही रे बाबा. तुम्ही ना होकारार्थी जगा, नकारार्थी नाही. मी मग आंघोळ कधी करायची आणि कुठे करायची. खरं सांगा, एक भिकारीन बाई 10 दिवसाचं बाळ, पोरींनो, कोणीतरी तिला म्हणेल रस्त्याने भीक मागत चालली आहे. कोणी म्हणेल का बाई तिला, बाई गं माझ्या घरात ये बाथरूममध्ये आंघोळ करून जा म्हणेल. तीच मी होते. मी आंघोळ कुठे करायची, कधीतरी तर आंघोळ करावी लागेल ना. किती पर्याय शोधले मी, तुम्ही पण शोधा. आता माझ्या क्वालिटीचे होते, तुमच्या मर्यादित बसणारे. बघा, मी दिवसाला कुठल्याही गावाला जायची आणि जाताना एखादा ओढा, नाला, मी एखादा स्पॉट बघायची. दिवसा कोणी नसायचं तिथे, सामसूम. मी मेजरमेंट घ्यायची दिवसाला नाल्याचं, ओढ्याचं. 4 पावलं चालले ना तर आंघोळ करता येते, 10 पावलं चालले तर बुडून मरता येते. दिवसाला सगळा आराखडा काढायची. कोणी नसायचं. मी रात्री आंघोळीला जायचे तिथे, कारण कोणी पाहू नये. तरुण अवस्था. मी दिवसाला सामसूम असलेला ओढा, रात्री जेव्हा मी जायची तेव्हा एवढा जिवंत झालेला असायचा. सगळ्या बेंडकोळ्या एकाच वेळेस बोंबलायच्या, सगळे रातकिडे व्याजा सकट ओरडायचे, सगळ्या घुबडी तेव्हाच बोंबलायच्या. कर्र, सगळा भयानक प्रकार, सगळे आवाज माझ्या अंगावर काटा यायचा. बाप रे, दिवसा काही नव्हतं, आता ही एवढं सगळं कुठून आलं. आतून आवाज यायचा, चकते सिंधुताई सपकाळ, वेडी आहेस तू, एकटी आहे म्हणून घाबरते की नाही. अगं हे सगळे जीवाणू तुला सांगतात घाबरू नको, तू एकटी नाही, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहे असं तुला वाटावं म्हणून ओरडतोय. चल आंघोळ कर. नकारात्मकतेला मी सकारात्मकता दिली आणि मला जगता आलं. अजून एक शेवटला पॉईंट सांगते. मी या पॉईंटमुळे समाजसेवेकडे वळले. सत्य घटना आहे. 47 वर्ष झाले त्याला. पर्याय शोधले मी, तुम्हीही शोधा तुमच्या मापाचे, तुमच्या परिस्थितीचे. कोणी बोलू नका रे आता जरा वेळ. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीसी, कारण मी विदाऊट तिकीट.
त्याने बरोबर मला पकडायचं, बाई तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट, हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे. उतरो दुसरी गाडी आपल्या बापाची, ये नाही तर और सही जा. गाड्या बदलल्या, जिंदगी नाही बदलू दिली. आणि कधीतरी मग मला कंटाळा यायचा रेल्वेचा. मग मी काय करायची, एस टी कधीतरी, कारण एस टीला विदाऊट तिकीट जाता येत नाही ना. मग लोक मला भाकरी देताना क्यू येऊन पैसे पण द्यायचे 4-2, पैशाला महत्त्व होतं. मी रात्री पर्याय शोधा बाया हो, रस्ते मिळतात. मी रात्री काय करायची, कुठेतरी स्टेशनवर, स्टँडवर किंवा स्मशान गावाला लागूनच असतं, कुठे भजन सुरू आहे का हे मी बघायचे, कानोसा घ्यायचे, स्पीकर बिकर लावून दणक्यात भजनं चालू असायचे. मी तिथे जायची, त्या भजनवाल्यांना म्हणायचे, बाबा एक गाणं म्हणू का देवाचं. ते म्हणायचे, बाई गप्प बस, आता म्हणू का, मागं सरक, आता म्हणू का, मध्ये मध्ये करणे का नाही, आता म्हणू का. त्यांचं काय बेशरम व्हायची रे मी, निर्लज्ज व्हायची रे. त्यांचं एक झालं की माझं नंबर लागलाच, आत्ता म्हणू का. का मी तिथे जर भजन म्हटलं तर मला भोजन मिळायचं रे बाळा, चांगलं चांगलं खायला मिळते म्हणून नंबर लावायची, आत्ता म्हणू का. त्यांचं एक झालं की आत्ता म्हणू का. मग एखादा म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का, हा नंबर लगा के. आणि मी राष्ट्रसंतांचं भजन म्हणायचे. भुकेचा स्वर जगण्याचा ठेका आणि राष्ट्रसंत. हे झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. देवालाच बोलवायचे मी, काय चुकलं रे माझं. झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. घाबरले दिन जन सारे, अन्ना विन मरती बिचारे. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून कान ये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. हे गाणं म्हटलं की मला लोक आपोआप जेवायला द्यायचे, आग्रह करू वाढायचे. मी पण दणक्यात खाऊन टाकायचे. कल की बात खुदा के हात, उद्याला कोणी दिल याचा भरोसा काय, व्याजा सकट जेवायचं. एक दिवस मी गाणं म्हटलं, सत्य घटना आहे माझ्या आयुष्यातली, लक्षात घ्या, पर्याय शोधा. एक दिवस मी जोरात गाणं म्हटलं, खायला मिळालं. जाऊन बसली रात्री कुठेतरी स्टेशनवर किंवा स्टँडवर किंवा स्मशानात. दुसऱ्या दिवशी मी एस टीला नंबर लावला. 47 वर्ष झाले ह्या घटनेला. जरासं मोठंच गाव होतं. मी कुठे पण फिरायची ना, जिथे भरला दरा थोसगाव बरा, कर्नाटका महाराष्ट्राची बॉर्डर. आणि मी लाल बोर्डाच्या गाडीत कधी बसायचे नाही, कारण लई तिकीट घेते आणि लई दूर नेते ती. मला फक्त गाव बदलायचं असायचं, दूर कशाला बोंबला. म्हणून मी पांढऱ्या बोर्डाच्या गाडीला नंबर लावला, अगदी चेक करू ना. आणि गर्दी, आभाळ आलेलं, विजा. सत्य घटना माझ्या आयुष्यातली, ह्या घटनेने मला सभासेवक केलं. आभाळ आलेलं, विजा गरजत आहे, अंधार पडलेला, सगळ्यांना जायची घाई. आणि मी पांढऱ्या बोर्डाच्या गाडीला नंबर लावला. मध्ये घुसायला जागा नव्हती. कंडक्टर माझ्यापर्यंत आला. मी खरं लाईनमध्ये उभी होते त्या गाडीच्या. कंडक्टर माझ्याजवळ आला आणि मला म्हटलं, मला तिकीटच बंद करून टाकली त्यांनी. त्याला वाटलं येडी बाई काय देणार आहे तिकीट, मरू द्या. मला पण राग आला. मी घुसली गाडीत, त्याच्या मागंच गेले. तो म्हटलं, बाई तिकीट दिली नाही. म्हटलं अजिबात नाही, खाली उतर. म्हटलं माझ्याजवळ येऊन तिकीट बंद केली, मी नाही उतरत खाली. खरं म्हणजे मला कुणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. अरे ते कंडक्टरच सापडलं भांडायला. तेरी पण मेरीन गद्दे पर सवारी, जोरात दोघांचे भांडणं सुरू. इतक्यात एक माणूस आला. सत्य घटना आहे बाळा, ह्या घटनेने मी समाजसेवेकडे वळले. एक माणूस आला, फाटका माणूस, हाताची बाही फाटून खाली लोंबत होती. फाटलं शर्ट. गरीब रे, दुबळा गरीब. आणि त्याने माझ्या एस टीचं गेट पकडलं. मी गेटवरच उभे होते, मध्ये घुसायला जागा नव्हती. त्याने मला आणि कंडक्टरला भांडू दिलं. आणि मग हळूच म्हटलं, बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. मी कुठेतरी रात्री गाणं म्हणून खाऊन आले होते. रात्री बाई देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. म्हटलं मीच म्हटलं ना. म्हटलं लई चांगलं म्हटलं बाई देवाचं गाणं. मी तिथेच होतो म्हटलं, मी तिथेच होतो बाई. लई चांगलं म्हटलं देवाचं गाणं. माझा एक घोट चहा पिता का. जास्त पैसे नाही आहे बाई, एक घोट चहा पिता.
अरे एवढ्या सन्मानाने चहा नाही कोणी पाजला मला. मी उतरले खाली. कंडक्टरने डावच पाहिला मी खाली उतरायचा. खान खान डबल बेल मारली. गाडी निघाली. गाडी इथून आपल्या रोडपर्यंत गेली. आभाळ आलेलंच होतं. अंधार झालेला, विजा चमकतायत. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. आणि ज्या गाडीतून मी खाली चहा घ्यायला उतरले त्याच एसटीवर वीज पडली बाळा. त्याच एसटीवर वीज पडली. चौफेर आग. माझ्यापर्यंत आग आली. अरे माझ्या डोक्याचे जळालेले केस परत वाढलेच नाही अरे. आणि आश्चर्य सांगू, अख्खी गाडी राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले होते. कोणीही वाचलं नाही. मी चहा प्यायला खाली उतरले म्हणून वाचले. सगळ्यात आश्चर्य, ज्या माणसाने मला चहा प्यायला उतरवलं ना खाली, त्याला मी मरणाचं शोधलं रे बाळा, पण तो माणूस सापडला नाही. अख्खं स्टँड शोधलं मी, तो माणूस सापडला नाही. आयुष्यभर एक प्रश्न आहे माझ्या काळजात. त्या दिवशी माझाही एक कोळसा